पाटील रामराव. राम राम. गेल्या वर्षीपासून ट्रीटमेंट करतोय समिता केमिकल, बरोबर? हो हो. सड लागल्यापासून गेल्या वर्षी तुम्हाला मला वाटतं ऑगस्ट मध्ये आपण चालू केलं होतं. नाही ना, जून मध्ये, जुलै मध्ये. जुलैमध्ये चालू केलं. हा, 22 जुलैच्या नंतर. 22 जुलैच्या नंतर. हा, 22 जुलैला आपण औषध सोडलं होतं याच पोझिशन मध्ये अद्रक होती आणि त्यावेळेस सड लागलेली होती. हो हो. बरोबर. मित्रांनो, मी डायरेक्ट यांच्याशी सुरुवात याच्यामुळे केली की हे आपले मागच्या वर्षीचे आणि नुसते शेतकरी नाही तर जवळूनचे मित्र आहे. बरेच दिवसाची ओळख पण आहे आपली. सांगायला काही हरकत नाही. आणि आतापर्यंत ते आपल्याकडे ट्रीटमेंट करत नव्हते ना, आताही आपण त्यांना फक्त अद्रक लागवड ज्यावेळेस झाली तर त्यावेळेस त्यांना फक्त तुम्हाला ॲग्रीटोनच आपण दिलाय. हो हो. बरोबर. आणि ते बुडवून लावायला सांगितलं होतं. हा, लावलं. बरोबर. तुम्ही त्याच्यामध्ये बुडवून एक ट्रीटमेंटसाठी 1 लिटर, एकरी 1 लिटर तुम्हाला ते औषध लागेल. तुम्ही एकरी 1 लिटर त्याला, पण माझ्याकडून गलती अशी झाली की मी 2.5 एकरचं देणं त्याच्यात ऍडजस्ट केलं. 1 लिटर मध्ये. 1 लिटर मध्ये. बर. काय काय फरक वाटला तुम्हाला? काही फरक वाटला? आता ती तर उगली नाही साहेब, पण हिची उगवण शक्ती एकदम व्यवस्थित. उगली नाही म्हणजे कसं? ती आता मागची लागवड आहे. आता ते लेट लागवड आहे 6 तारखेला. काय व्हायचं शेतकऱ्यांच्या डोक्यात यायचं, ती उगली नाही म्हणजे काय बा? असं नाही नाही. नाही, ती लेट लागवड आहे, ती अजून ती उगायची बाकी. पाणी पडल्याच्या नंतर लावली आणि पाणी पडायच्या पहिले लावली. म्हणजे तिचं अजून उगायची बाकी. हा, आणि ही उगलेली आहे. ही उगलेली. हिच्यात काय बरं तुम्हाला बदल जाणवला? आता बदल जाणवला एकदम. उगण शक्ती इतकी जबरदस्त उगली आणि पुन्हा उगत्या वेळेस 3 ते 4 फुटवे तिला खाली एकाच वेळेस प्रत्येक खांडाला. हे तुमच्या समोरच आहे कशी कशी उगेली तिथं. म्हणजे उगताना चांगली उगली. मित्रांनो, मी अजून एक गोष्ट सांगत आल्याच्या बाबतीत, ही पन्हाळी जी आहे, ज्याला आपण कॅनपी म्हणू, पन्हाळी म्हणू, ही असेल ही लांबी फेकायला हवी. आता या झाडाची उंची बघा तुम्ही आणि झाडाची कंडिशन बघा. छोटे छोटे झाड आहेत पण त्याची कॅनपी किती लांब आहे. हो हो, बरोबर. एकदम स्टंप त्यांनी कुठलीही अडचण नाही आली. आणि मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो होतो आणि मी बऱ्याचदा शेतकऱ्यांना बोललो पण की बाबांनो, तुम्ही ॲग्रीटोन मध्ये बुडवून जर कदाचित लावली तर 100% जर्मिनेशन होतं. उगताना कोंब चांगला निघतो. विशेष म्हणजे कोंब जाड पण निघताय. नाही, हिची बी जाडी चांगली आहे. हो ना, हिचे तेच म्हणतो, जाड पण निघताय आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसतंय. आणि आलं पातळ नाही झालेलं. नाही, पातळ नाही म्हणजेच मरत नाहीये. आणि शेतकरी मित्रांनो, मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आलो की मी आतापर्यंत चांगल्या प्लॉटवरती कधी व्हिडिओ बनवला नाही, कधी आणि मी बनवतही नाही, मला कोण बोलवतही नाही. पण आज योगा भाऊ आले होते आणि आमची चर्चा झाली. त्यांना मी म्हटलं होतं मी प्लॉटवरती येतोय फक्त एवढ्यासाठी की त्यांनी ॲग्रीटोन मध्ये बुडवून लावली होती. आणि लक्षात घ्या, त्यांनी 2.5 एकर म्हणजे 28 क्विंटल बेनं तुम्ही लावलंय जवळजवळ 2.5 एकर मध्ये. बरोबर. आणि 28 क्विंटल बेनं 1 लिटर मध्ये बुडवून लावलं, तरी तुम्हाला हे रिझल्ट आहे. आणि तेच जर कदाचित 28 याला जर तुम्हाला 3 लिटर औषध लागलं असतं तर अजून त्याचे रिझल्ट चांगले आले. बरोबर. शेतकरी मित्रांनो, सांगितल्याच्या नंतर काही गोष्टी लक्षात पण ठेवा. जे प्रमाण आम्ही देतो, आता त्यांना माहिती आहे गेल्या वर्षीपासूनचे माझे शेतकरी, म्हणजे आम्ही मित्र बरेच दिवसाचे, पण ते गेल्या वर्षी 22 जुलै नंतर ते माझ्यासोबत आले आणि आम्ही त्यांच्या प्लॉटला फक्त सडवरती ट्रीटमेंट केली. हो हो, बरोबर. आणि तुमचा प्लॉट सडलेला होता ऍक्च्युअल मध्ये. ऍक्च्युअली अशी भयान सड लागेल होती गेल्या वर्षी मे पासून पाऊस चालू होता. ज्या वेळेस आपलं अद्रकीत पाणी तुम्हाला लागलं तर 1.5 झाकळले होते, ते दाखवले बी होती मी साहेबांना. व्हिडिओ मध्ये पण व्हिडिओ आहे तो गेल्या वर्षीचा. आपण तो व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की पाणी किती साचलेलं आहे. आणि तरी त्या प्लॉट मध्ये तुम्हाला ऍव्हरेज जवळजवळ 150 तर निघालं. नाही, 205 क्विंटल ते 1.5 एकर मध्ये निघले. 1.5 एकरचा कोणता 2 गुंठे वर असेल ते, 21-22 गुंठे, 1 एकर 21 किंवा 22 गुंठे असेल. पण त्यात तुमचं सडलं पण होतं. हो हो, बरोबर. पलीकडे एक कोपरा तुमचा सडलेला होता. आता आपल्याला माहिती नाही 3 गुंठे होता की 5 गुंठे होता. सरासरी धरला आपण 3 गुंठे सडलेले होते. बरोबर. तरी त्यात तुमचं 205 क्विंटल 205. आणि त्यातल्या त्यात तुमच्या बेड मध्ये पूर्णपणे पाणी होतं. हो, म्हणजे मागून दिवाळीच्या पिरियड मध्ये डायरेक्ट 1 महिनाभर आहे ना, त्याच्यातून विहिरीचं पाणी बुडलं होतं, काळं पाणी वाहत होतं. आणि मला वाटतं ते काळं पाणी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत वाहत होतं सतत. शेतकरी मित्रांनो, त्या प्लॉट मध्ये कदाचित बऱ्याचशा इथल्या लोकांना पण अनुभव आहे आणि ते पण स्वतः सांगताय. आणि ते आमच्या सोबत याच्यासाठी जुळले गेले की आम्ही दुसरी ट्रीटमेंट त्यांच्याकडे 15 ते 20 एकर जमीन आहे. आम्ही दुसऱ्या क्रॉपला त्यांच्या ट्रीटमेंट कोणत्याही पिकाला करत नाही आणि त्यांना फक्त सजेस्ट करतो, बाबा रे हे औषध या दुकानात तुम्हाला वाटतं त्या दुकानातून घ्या, आम्ही सजेस्ट करतो. म्हणून आपली ट्रीटमेंट तुम्हाला करत नाही कुठल्याही पिकाला किंवा जोर जबरदस्ती. नाही नाही, बरोबर आहे की नाही. आणि मी आता तुम्हाला 2 मिनिटापूर्वी बोललो की ह्या प्लॉटला आपल्याला कुठलेही आता रासायनिक खतं द्यायचे नाही. चालन, तुम्ही जर सांगशाल तर. पण या अगोदर पण मी तुम्हाला बोललो
हो हो अगोदरच काय बोललो, आपला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर आपल्याला द्यायचे नाही आणि खरोखर द्यायचे नाही. शेतकरी मित्रांनो, आता यांनी 2.5 एकरला जवळ 26 ट्रॅक्टर शेणखत टाकलंय. तर एवढं शेणखत तुम्ही टाकत असाल तर रासायनिक खताची एवढी तुम्हाला वाटते तेवढी गरज नाही पडत आहे आपल्या मनाच्या समाधानासाठी. आता तुम्ही 10-24 ची एक बॅग दिलेली, हा या प्लॉटला एक बॅग दिलेली तेवढ्यावर तुमचं काम होतं, गरज पडत नाही. कारण ह्या प्लॉट मध्ये मला वाटतं की 12 ते 14 ट्रॅक्टर तुमचं शेणखत गेलं असेल. 12 ट्रॅक्टर तरी गेलं असेल. 35 गुंठ्यात कमीत कमी 9 ट्रॅक्टर शेणखत पडले. इथे 9 पडलेले, हो बाकीचं वरती पडलेले हा. 15-16-17 ट्रॅक्टर. 16-17 ट्रॅक्टर त्याच्यात आणि त्याच्यात 9 ट्रॅक्टर जर शेणखत असेल, त्यांच्या घरचं शेणखत आहे म्हणून ते तेवढं बोलू शकतात किंवा म्हणू शकतात. पण जर एवढं शेणखत असेल, मला नाही वाटत आहे की तुम्हाला बाकी खतांची गरज भासेल म्हणून. आणि त्यातल्या त्यात आता आपण जर कदाचित आम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट करतो, आता या ट्रीटमेंटवर तुम्हाला दिसत असेल की ॲग्रोटोनचे रिझल्ट काय आले. मी ॲग्रोटोन याच्यामुळे म्हणू लागलो कारण त्याचे रिझल्ट तुम्ही गेल्या वर्षी पण पाहिले. हो आपण ज्यावेळेस द्यायचो त्यावेळेस तुम्हाला त्याची पानं रुंद व्हायचे, पानं काळी रुंद राहिली आपली व्हायचे, शेवटपर्यंत, काळीवर यायची अद्रकान पन्हाळी ना ठोसर राहायची. ओसर राहायची. बरोबर आहे की नाही? हे अनुभव शेतकरी मित्रांनो प्रत्येकाचे झालेले, ज्या ज्या लोकांनी वापरले त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगेन की मी चांगल्या प्लॉटवरती व्हिडिओ बनवत नाही, पण पहिल्यांदा बनवतोय कारण वाटतंय कुठेतरी प्रामाणिकपणा. आता तुम्ही मला हो, म्हटले हो. की साहेब याला काय देऊ, मी तुम्हाला सांगितलं की थांबा, घाई करू नका. कारण मी तुम्हाला हे बोलताना बोललो की मला पैसे गोड नाही लागत याच्यातला भाग नाही, मलाही पैसे लागतात. पण जोपर्यंत खर्चाची गरज नाही हाकनात मी देत नाही, तुम्हालाही चांगला अनुभव. तुम्ही काय बोलले की प्रत्येक ठिकाणी तुम्ही तसं करणार नाही, मग मी का करावं फुकट तुमच्याकडून. तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्ही खर्च करायला तयार असतात, पण आम्ही तुम्हाला खर्च हाकनाक का करायला लावा, आमचे घर भरायचे म्हणून तो खर्च करायला लावणं कधीही बुद्धीला पडलं नाही शेतकरी मित्रांनो. म्हणून सांगतो की एकदा ज्यांची लागवड, आता लागवड प्रत्येकाची झालेली, प्रत्येकाची झालेली, पण तुम्ही ह्या प्लॉटवरती येऊन बघू शकता. हे आळंदचे आमचे मित्र आहे भगवान भाऊ तायडे, त्यांच्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ यांच्या प्लॉटवर एक वेळेस येऊन बघा. कशी उगली, छान उगली की नाही उगली, दाट उगली की नाही उगली. त्यांनी सांगितलं एका एका ठिकाणी 3-3, 4-4 स्टंप निघताय, ते निघालेत का नाही, सिंगल निघालात का, हे एकदा बघा. आणि मी पुन्हा तुम्हाला एक सांगेन की समिधा केमिकलचं जे ॲग्रोटोन गोल्ड येतं, ॲग्रोटोन गोल्ड म्हणून ॲग्रोटोन नावाचे पण भरपूर प्रोडक्ट आले, पण समिधा केमिकलचं जे ॲग्रोटोन गोल्ड येतं एक वेळेस ते सोडा. कारण त्याचे तुम्ही सोडल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की अनुभव काय, त्याचे फायदे काय, तोटे काय. तुम्ही एक वेळेस सोडलं तर तुमच्या लक्षात येईल की ॲग्रोटोनचे फायदे किती. मी जेवढं सांगतो त्याच्या 10 पटीत त्याचे नक्कीच फायदे असतील. मी सहज बोलत नाही किंवा मी कधी, तुम्ही आतापर्यंत माझा कुठलाही व्हिडिओ चांगल्या प्लॉटवरचा पाहिला नसेल. शेतकरी मित्रांनो मी कधीही जात नाही, कारण मला बोलवणारे, मी सांगितलंय एका व्हिडिओमध्ये की मला बोलवणारे शेतकरी जे आहेत ते दुःखी असतात आणि मला तेच बोलवतात आणि मी त्यांच्याकडेच जातो. आणि खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कुठल्याही शेतकऱ्याकडे औषध घ्या हे म्हणायला कधीच जात नाही. नाही ज्या शेतकऱ्यांनी औषध दिलं त्या शेतकऱ्याचं समाधान झालं की नाही झालं हे बघण्यापुरतं मी त्यांच्याकडे जातो, नाही तर जात नाही. गेल्या वर्षी एवढ्या दिवसात किती वेळेस बोलवलं, 2 वेळेस आलो, 2 वेळेस फक्त व्हिडिओ बनवायला आलो. बरोबर, गेल्या आपलं वर्षी सगळं जर कधी समजा साहेब तुम्ही ट्रीटमेंट नसती केली आपल्या अद्रकीला, आपली अद्रक वाचूच शकत नव्हतं. कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं माझे 2 प्लॉट होते. हा. एक 28 गुंठ्याचा प्लॉट होता, त्याच्यात तुमचं एकही औषध सोडलेलं नव्हतं. ते प्लॉट मला दिवाळी झाल्याबरोबर काढून टाकावं लागला आणि हा प्लॉट वाचला. हो वाचला आणि 3200 रुपये क्विंटलला माल दिला तो पहिले दिली. हो आणि भगवान भाऊ मी एक गोष्ट तुम्हाला मला वाटतं मी बऱ्याचदा हा विषय झाला, तुम्ही आलं द्यायचं 2-3 दिवस अगोदर पण आपला विषय झाला, तर मी तुम्हाला हे बोललेलो होतो की भगवान भाऊ तुम्हाला घाईच असेल तर 8 दिवस तरी थांबा. बोललेलो मला होतो. ना आता जाते त्या गोष्टी तरी तुम्हाला 6,000चा भाव भेटला. आजच आमचे एक शेतकरी, आमचे मित्र, त्यांच्यासोबत माझं 2-3 शेतकऱ्यांसोबत आज बोलणं झालं. माझे सातारचे शेतकरी, सातारला आपल्यापेक्षा भाव कमी असतो. आज त्यांचं सातारच्या शेतकऱ्यांचं 17,000 रुपयानं त्यांनी आलं दिलंय. आज 17,000 रुपये. आता कन्नडचे एक शेतकरी मिळवपूरचे नानासाहेब देशमुख त्यांचं नाव घेतं आवर्जून, त्यांनी आलं दिलं. त्यांनी आज 17,500 जुनं आलं दिलं, नवं दिलंय 7,000 रुपये. आणि त्यांचं ऍव्हरेज एकर मध्ये 280 नवं आणि जुनं मिळून गेलं. हो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, जर 17,000चा भाव सोडा, पण मी जर कदाचित एवढं प्रत्येक व्हिडिओ मध्ये वरडून सांगत होतो की किमान 5,000च्या पुढे, मी एका व्हिडिओ मध्ये हेही बोललो होतो 10 ते 12,000च्या पुढे भाव जाईल, आणि गेलेत. म्हणून मी पहिल्या दिवसापासून काही गोष्टी सांगतोय. सर शेतकऱ्याचे अशी विषय आहे की भावाचं समजलं, पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. भाव काही कोणच्या हातचा नाहीये. भाव ज्या वेळेसला तूट निर्माण होती त्यावेळेसला भाव वाढत्या, त्यावेळेसला शेतकऱ्याजवळ माल राहत नाही. काय होतं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगा की तुम्ही माझा आता 4-5 दिवसापूर्वी कर्नाटकचा व्हिडिओ बघितला नाही नाही बघितला अजून तर बघा तुम्ही. माझा युट्यूबला व्हिडिओ आहे,
मी कर्नाटक आता जाऊन आलो. मी आता परत माझा तुम्हाला एक 5-6 दिवसात एमपीचा व्हिडिओ भेटेल, बघायला भेटेल. मी आता धुळे नंदुरबार पण असेल, त्याच्यानंतर मी एक दिवस गुजरातला राहणार आहे. या 15 दिवसामध्ये माझं हे शेड्यूल आहे. परत एक कर्नाटक चक्कर आहे, एमपी मध्ये चक्कर आहे, परत मी धुळे नंदुरबार असणार आहे, साताऱ्यात पण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, मी या गोष्टी एवढ्यासाठी सांगू लागलो की मी फिरतोय म्हणून नाही सांगत आहे. पण मी फिरतोय तर मला मला तो तरी अंदाज होतो की कोणत्या एरियामध्ये किती उत्पन्न होतंय आणि ते माल किती दिवस टिकणार, कोणतं आलं किती दिवस टिकणार आहे, कोणतं आलं कधी निघणार आहे, याचा एक अंदाज होतो. त्या अंदाजाने आम्ही भाव सांगतो. आम्हाला माहिती आहे, मी परमेश्वर नाही की मी तुम्हाला भावाचं एकदम सांगू शकतो. पण एवढं नक्की की जे फिरल्यानंतरला जो एक अनुभव येतो की बा आता इथं आलं कमी आहे, इथं जास्त आहे, इथं एवढं आहे, तिथं तेवढं आहे. या गोष्टी ज्यावेळेस लक्षात येतात, आता ते त्यांचं आलं कधी निघतं. आता मी थोड्या दिवसापूर्वी होतो, त्यांचं आलं निघायला सुरुवात झाली कर्नाटकवाल्यांचं, आणि भारताचं जे आलं बनते त्यातलं 40% आलं हे कर्नाटकमध्ये तयार होतं. जर कदाचित त्यांचं आलं आता निघायला लागलं, त्यांना जर चांगले भाव मिळाले तर ते आता आलं सगळं काढतील. पण हे तुम्हाला नाही माहिती असणार नाही. बरोबर. मग दिवाळीला आपले व्यापारी काय करतात, सगळ्यांचं जर कदाचित हे झालंय तर ते एखाद्या वेळेस भाव पण पाडू शकतात. पण जर तिकडचं आलं संपलेलं आहे तर भाव पाडणं त्यांच्याही हातात असणार नाही. आणि हे सगळे अंदाज घेऊनच मी सांगत असतो की आल्याचे भाव काय होतील, आल्याचे भाव काय. आता मी सध्या मिरचीवरती व्हिडिओ बनवतोय. मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत आलो होतो की मिरचीचे भाव काय होतील. मी सांगितलं होतं 50-60 रुपयाच्या खाली मिरचीचे भाव येत नाही. पाठीमागे 100 रुपये मिरची झाली. बाजारात बी 80 बाजार ते आम्ही का सांगू शकतो, 80-90 रुपये मिरची चालूच आहे ना. चालूच आहे ना. 80-90 रुपये असू द्या, मी 50च म्हणत होतो. का सांगा आम्हाला काय होतं इथं, मी टोटल आता मिरचीवरती काम करतोय म्हटल्यानंतर जेवढी मिरची, मी कर्नाटकच्या मिरचीवर पण काम करतोय, मी धुळे नंदुरबारच्या मिरचीवर काम करतोय, मी वर्धा आणि गडचिरोली, तुमचं चंद्रपूर त्या एरियात पण मिरचीवर काम करतो. बाजूलाच लागून अमरावती एक आंध्रामधलं, तिथेही मिरचीवरती काम करतो. जळगाव मध्ये मिरचीवरती खूप काम करतो. आता मी 2 दिवसापूर्वी खरगोनला जाऊन आलो. खरगोनचा जो अलीकडचा बेल्ट आहे तिथेही मिरची, तिथल्याही लोकांची परिस्थिती बघून आलो. या लोकांची ज्यावेळेस परिस्थिती बघितल्या जाते त्यावेळेस एक अंदाज होतो की पिकं किती निघतील आणि याला डिमांड काय असेल. खाणारे तोंड जरी जेवढे असतील पण उत्पन्न ज्यावेळेस घट होती भाव ऑटोमॅटिक वाढतो. आणि शेतकरी मित्रांनो, हीच गोष्ट लक्षात ठेवून अजून तरी नाही पण मी तुम्हाला ऑगस्ट पासून एक अंदाज देत चालन की आल्याचे भाव जानेवारी नंतर काय असतील, आणि 100% त्याच्यापेक्षा भाव कमी होणार नाही. मी शाश्वती देतो तुम्हाला. किमान माझा व्हिडिओ आल्याचे दर बघण्यासाठी तरी तुम्ही बघत चाला. आल्याचे दर काय हे माहित होण्यासाठी तरी बघत चाला. मी तुम्हाला आल्याचे दर ऑगस्ट नंतर सांगत जाईल की कोणत्या महिन्याच्या आसपास काय काय दर राहतील, दिवाळीला काय भाव राहतील, किंवा तुमचे जानेवारीत काय असतील, फेब्रुवारी मार्च मध्ये आणि मे मध्ये काय असतील याचा एक अंदाज आम्हाला येतो. आणि मी तुम्हाला सांगत जाईल, कारण मागच्या वर्षीचा माझा अनुभव तुम्हाला आहे सगळ्यांना. माझे जेवढे पण व्हिडिओ आहे युट्यूबला त्या व्हिडिओला बघा तुम्ही. सगळ्यांना माझे युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये भाव सापडतील. मी खरं बोललो होतो की खोटं बोललो, पण मी जे 20,000 पर्यंत यावर्षी भाव गेले मी तेवढं सांगत नाहीये, कारण तुम्ही त्या 20,000च्या भरोश्यावर 10,000च्या भावात देणार की 20,000चे भाव होणार तसं नका करू. पण मी तुम्हाला एक अंदाज देईल, त्याच्यापेक्षा 2-5 हजार 2-3 हजार तरी भाव वाढलेला नक्कीच असेल. त्याच्यापेक्षा 2-3 हजारानं तरी भाव नक्कीच वाढलेला असेल. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचं जे आलंय, या आल्याचा भाव भारतामध्ये कुठेही मिळत नाही. जो आपल्या आल्याला मिळतो ना, साताऱ्याला मिळतो ना, एमपी वाल्यांना मिळतो ना, कर्नाटक वाल्यांना, आपल्यापेक्षा कर्नाटकचे दर हे 1,000 रुपयानं कमी असतात, कधी कधी 1,500 कमी असतात. जर दरात मोठी तफावत हे असेल, दर जर वाढलेले असतील तर मोठी तफावत होती. तुमचं साताऱ्याला 500, 700, 800 इथपर्यंत भाव कमी जास्त होतात. तेच संभाजीनगर आणि जालना इथले दर कंपल्सरी मध्ये वाढेल राहणार. वाढेल राहतात, त्यांच्यापेक्षा जास्तीचे राहतात. आणि मी तेवढ्यासाठीच तुम्हाला सांगू लागलो की आपले दर बाहेरच्या दरांवरती ठरत नाही, आपल्या दरांवरती बाहेरचे ठरत. आपले जे भाव आहे अद्रकीचा त्या भावावरती बाहेरचा भाव ठरतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी का होईना बघा की तुम्हाला आल्याचे दर वारंवार कळतील, वारंवार माहिती होतील. आणि मी जानेवारी नाही, मी फेब्रुवारी मध्ये पण व्हिडिओ बनवतो, तेव्हा पण तुम्हाला आल्याचे दर मी सांगत जाईल. आणि भगवान भाऊ, ह्या वर्षी मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही आता अद्रकला काहीच काहीच करणार. ना अद्रकीची ट्रीटमेंट कराल ना अद्रक काढा. चालन. कारण मी तुम्हाला सांगाल आपल्याला दिवाळीला काढायची की पुढच्या दिवाळीला काढायची. चालेल. राम राम. धन्यवाद मित्र.